आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। तिसऱ्या मुंबईला उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील 124 गावांचा विरोध। 16,843 ग्रामस्थांकडून विरोध दर्शवत कोकण भवनात हरकती दाखल। मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती। राज्य सरकारकडून कामाठीपुराच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर। म्हाडा संक्रमण शिबिरासाठी गाळ्याची चणचण। मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी जेमतेम 500 गाळे उपलब्ध। म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच। दंडात्मक तरतुदीत 75% वरून 50%वर। पुणेकरांकडून पाणीपट्टी वेळेत वसुली, पण पाणी वेळेवर नाही। पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत पालिकेकडे ढीगभर तक्रार अर्ज। पुण्यात कार्यालयीन जागांच्या मागणीत 43% वाढ। पहिल्या तिमाहीत 1,62,00,000 चौरस फुटांचे व्यवहार। देशात बंगळुरू आघाडीवर। पुण्यात नालेसफाईसाठी 10 मे पर्यंत मुदत। महापालिका आयुक्तांचा आदेश। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात। पुणे शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ। ऑनलाईन फसवणूक करत दिवसभरात 1 कोटींचा गंडा। पुणे पोलिसांचं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन।